आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। डोळ्यात कचरा गेल्याने मोपेडवरील नियंत्रण सुटले, विहिरीत पडून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू। दरेचे वडगाव येथील घटना। आपत्ती व्यवस्थापन पथकाने विहिरीतून मोपेड बाहेर काढली। कोल्हापूर जवळील दरेचे वडगाव येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात 30 वर्ष विवाहितेचा बुडून मृत्यू झाला। डोळ्यात कचरा गेल्याने मोपेडवरील नियंत्रण सुटून वाहन थेट विहिरीत कोसळल्याने ही घटना घडली। मयुरी विशाल बेनके वय 30 असे मृत महिलेचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मयुरी बेनके या आजारी असल्याने पती विशाल बेनके यांच्यासोबत मोपेडवरून रुग्णालयाकडे जात होत्या। दरम्यान प्रवासादरम्यान अचानक त्यांच्या डोळ्यात कचरा गेल्याने मोपेडवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडले। या अपघातात मयुरी बेनके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पती विशाल बेनके हे थोडक्यात बचावले। दरम्यान दिनांक 19 मे रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन पथकाने विहिरीत पडलेली मोपेड दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केली। या बचाव मोहिमेत कृष्णात सोरटे, शुभम म्हाडगुत, अविनाश सरापले, साहिल कोळी, आदित्य कांबळे, रोहित जाधव आणि सुदेश चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली।